ए भाऊ आला का व्हिडिओ पाहायला? काम गिम आहे का नाही तुम्हाला? काम केल्यावर आपला व्हिडिओ कोण पाहिजे? बरोबर. वेलकम टू आवर युट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ लल्ल्या चालल्या. चलो गाईज, आज मी चाललोय भंडारदरा फिरायला. आज चालले येत नाही आपल्यासोबत, मी एकटाच चाललोय आणि आज तुमचा होस्ट राहणार आहे मी लल्ल्या. आज कॅमेरा फक्त मी याच्याकडे देणार आणि काही चुकलं डायरेक्ट कमेंट मध्ये येऊन तुम्ही तुमचं पाहून घ्या. मी काही बोलू शकत नाही गाईज. सॉरी गाईज, काहीच नाही बोलू शकत. ए भाऊ आपला डायलॉगच आहे ए भाऊ. ए भाऊ आहे बरं, ए भाऊ घेऊ नाहीये ए भाऊ. ए भाऊ समजलं गाईज. चला गाईज, आता कॅमेरा मी याच्याकडे देत आहे. बाकीचं पुढचं तुम्ही सगळं याच्या हातात पाहू शकता. कॅमेरा धरता येतो नाही येतो. आता नवीन पोरगे आपलं कसं थोडं आपल्याला माहिती आहे म्हणून एडिटिंग वगैरे तर मलाच करणे, ते करून घेईन मी. बाकी पाहून घेऊ. चल बाय. हे गाईज, तुम्ही बघू शकता आपली पूर्ण तयारी झालेली आहे. आपण निघणार आहे 10-15 मिनिटात आणि मी सल्ल्याला खूप मिस करतोय. आज खूप एन्जॉय करणार आहे आपण. बस शेवटपर्यंत असंच राहा. थँक्यू गाईज. हा राहुल हा आहे माझ्यासोबत ट्रिपवरती आणि खूप मजा येते. आम्ही खूप एन्जॉय करतोय. आता आपण सध्या आपल्या सिटीतून बाहेर निघलो आहे. लवकरच आपण पोहोचू. तर भेटू नेक्स्ट स्टॉपला. हे गाईज, आपण इथं पोहोचलेलो आहे. हा रामा रामाचे हा रामा पोहोचलेला आहे. तिथं बॉन फायर टेंट वगैरे आहे. इकडे नदी आहे पण तुम्हाला दिसणार नाही. सकाळी दाखवू शकतो मी. उमेश सर, सिगरेट मार रहे मीट 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 बहुत सिंपल है, 2 लाइन का है. सुंदर थी तो नदी थी मैं, धीरे धीरे आबादी बढ़ी और मेरा लिंग परिवर्तन हो गया. सुंदर थी तो नदी थी मैं, धीरे धीरे आबादी बढ़ी और मेरा लिंग परिवर्तन हो गया. सुंदर थी तो नदी थी, मैली हुई तो गंदा नाला बन गया. ही थंड हवा माझे विचारही गोठवते. ही थंड मंद गुलाबी हवा माझे विचारही गोठवते. मग तुझ्या मिठीतली ऊब आठवते. वा. ही थंड हवा माझे विचारही गोठवते. मग तुझ्या मिठीतली ऊब आठवते. वितळता गारवा विचारांचा, वितळता गारवा त्या विचारांचा, तुझ्या आठवणीत हवा गंध पारी जाते काचा. गर्मी गर्मी
हे गाईज गुड मॉर्निंग. कालची रात्र खूप मस्त होती, काय सांगू तुम्हाला. ये आपले भैया पलश भैया, अरे सर हाय हाय टू ऑडियन्स. एक्सप्लोर विथ लल्ला सर. आपण कुठे सर आता? स्वर्गात. मजाक नाही सर, युट्यूबला जाणार आहे. ये स्वर्ग भैया बोल के बहुत मारी है सर. काय म्हणते भैया भैया म्हणून मी मारली म्हणे. आदर्श भैया सुनो तुम. अरे युट्यूबर काही नका म्हणू. तू काय युट्यूबर लाईव्ह मी तुमचा लहान भाऊ आहे. तुम्हाला माझं तू सांगतो बजरंगबली. बजरंगबली बजरंगबली खाऊ घालणार. राहुल राहुल सर रात गई बात गई. तेरी बात तो जाने वाली नहीं है. जाऊ द्या, सगळे काही ना काही म्हणत असते. तुम्ही व्ह्यू पा बाय. आता मी संडासला जाणार आहे. आदर्श सर मला संडासला घेऊन चाललेले आहे. ते तुम्ही पाहू शकता. ते 2 जण तिकडे पाठी मागे ते संडासला चालले चुपचाप चुपचाप. त्यांचं झालं की मी जाणार आहे. टाटा गाईस. हा प्रेम हा खूप मस्त एडिटर आहे. याचं चॅनल आहे इंस्टाग्राम वरती प्रेम फिल्म्स म्हणून. एकदा तुम्ही बघा. तर आपण अरे थोडं स्लिपरी येणार रे. स्लिपरी नाहीये तू पण. इथं तुम्ही बघू शकता. इथं आम्ही रात्रभर कॅम्पिंग. अरे मला युट्यूबला टाकायचंय व्हिडिओ. ते आदर्श सर व्हिडिओ मध्ये. आदर्श तुम्ही म्हणा काय यार. आदर्श सर वो पानी देख के पिओ, कचरा था. काय नाही. ऐ सर बाजूला व्ह्यू ब्लॉक करून राहिला. आम्ही ना रात्री इथं काय केलेलं आपण कॅम्पिंग केलेली आहे. हे असं व्ह्यू आहे. हे आमचे आदर्श सर कॅप्टन. हे पुण्याला जाणार आहे दुपारून. सर ऐका ना तुम्ही. ये इथं आम्ही मस्त नदीच्या बाजूलाच कॅम्पिंग करत होतो. तुम्ही सर फायर बुजला आता. आम्ही रात्री कॅम्पिंग केली पण माझी लाज वाटली म्हणून ती पण विसरून गेली म्हणावं. मी पा उमेश सरांची एवढी लाज वाटली त्या फायरला. ते फायर बुजून गेली. सर थांबा मला व्ह्यू घेऊ द्या ना. तुम्ही एवढं मध्ये बोलणार मला किती कट पेस्ट करावं लागेल. कट 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 कट. हे गाईज आपण रात्रीची इथं पोहोचलेलो होतो. आपण रात्री इथं कॅम्पिंग केलेली आहे. मस्त बॉन फायर वगैरे होतं. सगळे आपली हे मंडळी इथं सगळे संडासून येत आहे सकाळ सकाळी. एकदम मस्त. आणि हे व्ह्यू आहे रात्री इथं. रात्री काही दिसत नव्हतं. रात्री सूर्य नसतो ना, त्याच्यामुळे रात्री सूर्य नसतो ना, त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं रात्री. मस्त याच्या पाण्यामध्ये मासे आहे. मस्त पाण्यामध्ये मासे. एक नंबर व्ह्यू आहे इथं. मला माहित नव्हतं. सकाळचे किती वाजले सर? बाबो सकाळी 7:30 वाजता उठवलं आदर्श सरांनी. एवढं सकाळी सकाळी असतं का सर? 2 वाजेपासून झोप द्यायचं होतं. कोंबडा नाही संडासला बसल्यावर बसलोय उमेश सर. काही नका बोल. हे आमचे पलश भैया. अरे पर पुदीना का क्या हुआ? मैं ये बताओ पुदीना और नींबू का क्या हुआ? इधर ही है। ठीक है, हुआ क्या उसका? यार दीदी में एक मैसेज आता है ना.
येतोय थांब. हे गाईज आपण आता गाडीपाशी आलेलो आहे आणि तुम्ही वरून फायनल व्ह्यू बघू शकता. म्हणजे जे माझे डोळे बघू शकते ना ते तुम्ही बघू शकत नाही, इतका मस्त व्ह्यू आहे. काय झाला हसायला, खरं नाही बोललो मी, एकच नंबर व्ह्यू आहे भैया इथून. ते तिथं कुठंतरी नदी आहे आणि तिथं आमची कॅम्पिंग होती. इथून डॅम 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 आहे. आणि आता आम्ही चाललोय पुढं फिरायला. चलो गाईस, चलो टाटा. सर्च ऑपरेशन हुआ. हाय गाईज, तर विषय असा आहे की आपण याची गाव आहे इथं. म्हणजे ह्या लोकांचं तिकडे ट्रेकचं असतं. ही आपली गाडी इथं, हे पलश भैया. हे सलेन दिलेलं जॅकेट कसं दिसतंय, एक नंबर. तर मग आपण इथून आता ट्रेक चालू करतोय हळूहळू. आणि हे तुम्ही गाव बघू शकता, एकच नंबर गाव. चला ना, हे आमचे ड्रायव्हर साहेब. आणि हे असं त्यांची घरं वगैरे बघा किती मस्त आहे. इथं मोबाईलला रेंज नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. पोरं एक नंबर खुश आहे इथं, मस्त काही ना काही खेळतील. हे रावल्या, एक नंबर गाव आहे. आपण तिकडं माग, तिकडं बॅक साईडला तिकडं कॅम्पिंगला होतो. गावातलं मंदिर खूपच मस्त आहे. फक्त एवढी चांगली गोष्ट आहे की या गावामध्ये लाईट आहे, बाकी काहीच नाही. हे प्रेम आहे. रावल्या हाय कर ना. हॅलो गाईज, आपण चाललो आता संदन व्हॅलीला. विषय असा आहे, या गावामध्ये फक्त 25 घरं आहे. इथून संदन व्हॅली टांगा 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 कुठे टांगा, बैलगाडी फक्त 25 घरं आहे या गावामध्ये, बाकी काहीच नाही. म्हणजे या गावामध्ये रेंज नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त लाईट आहे, फक्त BSNL, फक्त BSNLचं सिम कार्ड चालतं. भारत संचार निगम लिमिटेड. हा, पण इथले लोक आपल्यापेक्षा लय सुखी 100 पटीनं, एकच नंबर. दारूचं टेन्शन नाही, दारू लागत नाही, काहीच नाही, काहीच नाही, अजिबात नाही. आता चाललंय आपण चलत. तुम्हाला डायरेक्ट कोकण काढत दाखव तुम्ही. नाही नाही, आधी मध्ये दाखवायचंय. टाटा टाटा कर रे. टाटा बाय. इथून पळत जाय. पळ. अरे पळ. अरे ते थांबला ना. चालू आहे चालू आहे ना. अरे हे गाईज आपण आलेलो आहे थोडं जवळ जवळ. विषय असा आहे, समोर तिकडून आलेलो आहे आपण, तिकडून ये इकडं रतनगड आहे, ये इकडं कोकणकाड आहे इकडं, इकडून आपण आलेलो आहे. हे सगळे आपली टीम. हे आमचे कॅप्टन साहेब आदर्श सर, हे आमचे शेठ पलस मारू, हे आमचे दुसरे शेठ जैन मारू. अभिषेक सर यार ती बॉटल दे. ललितचं शॉट काढणार भैया. काय 500-600 गाणं होता. ते बघाय मग ज्यारी बी काय चेंज करतो ते बघाय मग. हे गाईज आपण आलेलो आहोत, आपण आलेलो आहे कोकणकड्याला. मी तुम्हाला दाखवतो कोकणकडा कसा आहे. हे रतनगड आणि त्याच्या बाजूला हा कोकणकडा, एकच नंबर. मी पलीकडे गेलो होतो पण सगळ्यांनी शिव्या देऊन वापस बोलून घेतलं नाही. तुम्हाला लय भारी व्ह्यू दिला असतं मी. हे रिव्हर्स वॉटरफॉल तिकडं पलीकडं, पण सध्या आज दुष्काळामुळं पाणी गिनी काही आहे नाही. पाणी आल्यावर आपण परत येऊ पाहायला. ही आमची गँग एकदम मस्त दिसते.
सकाळपेक्षा पण भारी व्ह्यू आहे, एक नंबर. चला निघतोय आपण, पुढे चाललोय आता. चला पोरा हो मामा वरून सर. ब्रो. काय विषय माहिती का, ललित भारी लय. बाई मी काढतो तुमचं. पहा सरांना गडबडले फोटो काढायची. ब्लॉगर के बीच में मत आ यार, जैन मारो. ले भारी फोटो काढते भैया यार, सॉरी. एक नंबर. अरे आगे रेलिंग नहीं है, ध्यान से जरा. तू कधी बन चल प्रेम में आया. जरा लयच बेकार चढ आहे, ट्रेक म्हणते त्याला. काल लय फेमस ब्लॉगर आहे मी. शूटर इकडे सौरभ सर. सर राम राम. जय शिवराय. हे रावले. जय शिवराय. जय शिवराय. हे रतनगड. रतनगड कोणाचं होतं, शिवाजी महाराजांचंच होतं का? आवाजही नाही वाटतो इकडे. ते फिरत फिरत पोरीच्या मागे गेले का ते सर. तो भाऊ विषय असा आहे, आपण लय भारी व्ह्यू पॉइंटला आलेलो आता. काय म्हणतो रामा? तो पॉइंट जर तुम्हाला बघायचा असेल तर बघा, पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर एकदम खतरनाक असा पॉइंट आहे. तसं काय विषय माहिती का, जरा लय भारी जागे आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो मी. गडी हो व्हॅली. व्हॅली जे म्हणते ना ती व्हॅली दाखवतो. व्हॅली काय आहे तुम्हाला आता दाखवतोय. ही ती व्हॅली तर ती अशी एकदम खतरनाक अशी व्हॅली आहे. जरा डेंजरच आहे. म्हणजे विषय कसा आहे, जे तुम्हाला दिसणार नाही ते मला दिसते. ह्यो डोंगर इकडं आणि ह्यो डोंगर इकडं आणि मध्ये दरी आणि हे त्याच्या पुढचं व्ह्यू. मस्त मस्त इको होतंय इथं. धबधब्याचा आवाज येतो तुम्ही. मग तो ओरडू नको ना तू. वय ओरडू नको ना माणसं. लोक कन्फ्युज होते ना, रामा मोर आला का आलं. यवन्नेर हे रतनगड. रतनगड लय वेळाचा सोबत आहे आपल्या. कर राहील पोरं. दोस्त हो, जिंदगी मध्ये एकदा तरी माणसाने ना यायला पाहिजे. म्हणजे मग म्हणणं काय माहिती का, मेन म्हणजे तुम्ही जिंदगी मध्ये सगळं फिरा, पण आपलं पहिले महाराष्ट्रात फिरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये बिन लय काही आहे, तुम्ही पाहतच नाही. ते उठले सुटले, चल जम्मू काश्मीरला, चल नेपाळला, चल कुडं. ए रावल्या, अरे इकडं भयानक व्ह्यू पॉइंट आहे. काही म्हणा माहिती ना, एकच नंबर आहे. आपण चाललो तिथं. जरा लय किडे काडे आवाज करून राहिले. एवढी तेवढी फाटती माणसाची. इथं वाघ आला लय डेंजर होऊन जाईन बाय.
बापरे, एकदम म्हणजे टकमक टोकावानीच दिसू राहिले. इकडून डोंगर तिकडून डोंगर. भैया डायरेक्ट एंड आहे माहिती का? काऊन फोटो काढायचं म्हणल्यावर बरोबर, फोटो काढायचं म्हणल्यावर बरोबर म्हणते चल मग इकडं चल मग तिकडं. पाय ना किती भारी गावतात दिसा लागले. अरे काय तिकडे चालला तिथंच भारी एक नंबर. विषय काय खडेले झाले पा त्याच्यानं असं पाय फरकन दिशी सारखं. तू मला काय धरून राहिलं, मलाच मग वजन होतं पहिले, हे मला धरून राहिलं तेवढ्यात त्या पाय सटकलं. पुण्य करा पुण्य, पाप करासान तर असं सटकून फिटकून मारसान पुण्य करा. मी कॅमेरामॅन दिसलो काय फोटो घे, आलं गेले फोटो घेईन. फोटो थुकू नको ना रे कुठं पण, वेळाच कर. हे बघा गाईज, एक नंबर व्ह्यू, 360 व्ह्यू येतात तुम्हाला. कसं आहे आपलं बजेट नाहीये त्याच्यामुळे असं साधं सुद्धा 360 व्ह्यू देतात तुम्हाला. एकच नंबर एक्सप्लोर विथ लल्ला चालल्या. हमसे जुड़े रहिए, ऐसे ही आपको हम सब कुछ दिखाते रहेंगे. थँक्यू सो मच. गाजी विषय कसा आहे, आपण ज्या डोंगर आलो ना, त्या डोंगराचं शेवटचं पॉईंट आहे हो एकदम. आणि ते थांबणार आहे इतक्या लवकर मारणार थोडी मी. ही ते वॉटरफॉलचं पाणी सुनणार आहे. हे असं चाललंय. हे पोरं निवळ गधे गधे, एक बिन चांगला फोटो काढा नाही. लय मन लय हे व्हायला लागलं मला. 2 मिनिटं सर. काय म्हणते त्याला, रिग्रेट फील होऊ राहिलं. सल्ल्या काऊन नाही सोबत सल्ल्या. आय एम व्हेरी मिस यू. आय लव्ह यू माय ब्रो. तुझा फोटो असं सरळ जायचं. गाईज तुम्ही पाहिला असन, आपण सगळं व्हॅली वगैरे बघितली आता, छोटी छोटी बघितली ना, एकदम मजा. वडंग आपण इकडून आपण आता व्हॅली वगैरे बघितली. येस. आता विषय असा आहे, आपण जाणार मस्त चिकन मारणार. चिकन मारून मग वॉटर, आता नवरात्री जे असेल ते खाणार. आणि मस्त ते तिथंच त्या छोट्याशा घरामध्ये मस्त बनवणार चिकन. चिकन म्हणजे भाजी जेवण ते जे असेल ते एकच नंबर. एकच नंबर. अस्सल चिकन, अस्सल चिकन, चिकन अस्सल जेवण. देवीना भावा. हा ना, अस्सल जेवण. आणि आपण जाणार आहे धबधब्यावरती. यस. मग आंघोळ करू मस्त, बेस्ट आंघोळ वगैरे करणार मस्त. मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे आता. मस्त चहा वगैरे घेतला, गाड्याला बसून आता चाललोय पुढं पुढं. मग आता मस्त पैकी चार्जिंग संपली तर बंद करायला पाहिजे आपण ब्लॉग. बिलकुल बिलकुल. गाईज भेटू थोड्या वेळाने. एकदा पाणी 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 हे सगळं. गाईज विषय असा आहे, आपण तिकडून आलोय डोंगराच्या त्या एंड पॉइंट वरनं. आणि आता आपण चाललोय संदन व्हॅलीच्या एंट्री पॉइंटला. जरा जंगलातून जरा लयच बेकार सीन आहे. प्रेम ढेरे पाटील. विषय असा आहे, इकडून मागच्या साईडने आलेलो आहे आपण. इकडून पण रस्ता आहे आणि हे एंट्री पॉइंट आहे संदन व्हॅलीचं. मस्त पाणी वाहतंय इथं. खूप भारी भारी मासे आहे.
मी काय करतो आता? काय करतो तू? गोप्रो पण आहे, पण माणूस असा आहे लय बेकार. आलेत शॉर्ट्स आलेत. तर गाईज एवढंच सांगतो, लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम्स. जिंदाबाद जिंदगी. चला मी तुम्हाला समोर घेऊन जातो. माशा खूप सही आहे. मस्त बुटा काढून पाण्यात पाय टाकून बसणार मी. हे एंट्री पॉइंट आहे. ते जे आपण तिकडच्या साईडला असं तिकडं पलीकडे गेलो होतो एंडला, तिथून स्टार्ट होतो. तर विषय असा आहे, एक नंबर पाणी वाहून राहिलं. ही संदन व्हॅलीचं एंट्री पॉइंट खूप मस्त वाटतंय. अशी लाईफ एन्जॉय करायची बस. एक नंबर. हे असं काहीतरी खंदक भेटलेलं आहे इथं, खूप मस्त स्ट्रक्चर आहे. काय आहे? दिस इज द नॅचरल स्टेअरकेस Staircase. मेड अप बाय नेचर. विच मेड बाय नेचर. तर अशा प्रकारे आपली व्हॅली पाहून झालेलं आहे. आता आपण जाणार, जेवण करणार आणि वॉटरफॉलला जाणार. खूप मस्त आहे. 90 क्वार्टर बिटर काहीच चालणार नाही. तू व्हिडिओ मध्ये तसं कोण करतो बाय? आता इम्पॉर्टंटली इम्पॉर्टंटली चला. बाय बाय. ए भाऊ कोण बसलं इथं? लिंबू पाणी प्यायला. यस. मशीचे गाणं आहे. 2 मिनिट बस. एक नंबर आहे. अजून एकदा. नहीं रुको है मेरे पास. और किसको लेने का है क्या? भाई लिंबू पाणी कोण प्यायला? मला ऍसिडिटी झाली. खरं सांग ना. खरंच हँगवर न उतरला मला. ऍसिडिटी मग कशामुळे होतात? कशामुळे होते भाई आपल्याला तर माहित नाही. आपण सभ्य माणूस आहे. थँक्यू सो मच राहुल. एकदा पाणी घ्या ना थोडस. राहुल सारखा मित्र इथलं पाणी प्यायला फक्त यासाठीच बनवलंय. बॉटलच आहे का? नाही असंच असंच आहे का? तेच म्हणलं. बॉटल आहे इकडं. नाही नाही. हे गाईज आता असं आहे, जेवण झालेलं आहे आणि आपण इथून निघून राहिलो आता. हे सगळं आमची मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि हे मस्त एक छोटस गाव. हे लय मिस करणार आहे भाई. हे बाकीचे दुसरे टेम्पो ट्रॅव्हलर आहे, हे रतनगडावरती गेलेले आहे ट्रेकिंगसाठी. असे छोटेसे घर असते इथं आणि ते काही पर पर्सन बेसिस काहीतरी एक फिक्स अमाऊंट असते. त्याच्यावरती ते 2 टाइम जेवण, नाश्ता, चहा वगैरे सर्व काही त्यांच्याकडे असतं. बाकी एक नंबर आहे. आता चाललोय आम्ही वॉटरफॉलला जाऊ. मस्त आंघोळ करू, एकदम थंड थंड. भेटू मग वॉटरफॉलला. सर आपकी सिगरेट बची है. हाय गाईज. अय भाऊ वेलकम टू. नाही ना सर, व्हिडिओ चालू आहे ना, कंटिन्यू करतोय मी. नवीन थोडी व्हिडिओ बनवतोय. तर ईशा असा आहे, हे डोंगर एक वसुंधरा फॉल्स म्हणून आहे इथं रतनवाडीला, त्याच्यात जाणार आहे आम्ही. एकदम शांतता. हे साईडला अशी एक नदी वाहती, तिकडून आलोय 1 किलोमीटर. आणि विषय असा आहे, तिकडून असं डोंगराच्या मागून तिकडून संदन व्हॅली आहे, तिकडून असं आलोय. तर काही नाही, चाललं आता आंघोळी करायला.
जरा आंघोळी भुंगळी करतो आणि मग भेटतो. टाटा. गाईज आपण ज्याच्यासाठी एवढं खालून पाणी आपलं घाम निघूस तर एवढं लांब आलोय ते आलेलं आहे. मला इथे सारं फॅमिली गिमिली आहे त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग वगैरे करत नाही मी. जातो आंघोळ करतो येतो. टाटा. वसुंधरा वॉटरफॉल्स एकच नंबर आहे. बजरंग Hey guys. Hello, hi guys. My friend Lalit. कंट्रोल युअर इमोशन्स. विषय असा आहे किल्ले भार वाटला आता वॉटरफॉल. मस्त आंघोळी झालेलं आहे एक नंबर. आणि विसरणार आपण कधी जागा नाही मेन म्हणजे आमची टायमिंग चुकली यायची. हा ते पावसाळ्यामध्ये 8 लोक गाभण केले असते ना. कसं आहे आपलं रिअलिटी ब्लॉग आहे. आपण जे बोलतो जे खातो जे पितो जी आपली भाषा आहे जी आपली भाषा आहे तीच बोलायची. आपण उगाच स्टँडर्ड मारायचं नाही. काय म्हणतो बाया त्या पाय आता याने ड्रंक केलेली म्हणजे चालता येत नाही. पाण्यातून निघलो आपण बाहेर. सच्चाई ब्लॉग आहे जो आहे वो सच बोलूंगा मैं. हे आमचे उमेश सर. हे रावल्याने पिलेला या सरांनी थोडी भोर घेतलेली त्याच्यामुळे चष्मा घालून चालता येते. आमचा अख्खा ग्रुप त्यांनी. सर खरं खरं सांगा तुम्ही कोण पिले तुम्हाला कोणाचा ताण आला खरं खरं सांगा सर. जिंदगीची माझी आता तर म्हणतो ते गर्लफ्रेंड परेशान करून राहिले. मी कुठे ह्यात. तर असं आहे वॉटरफॉल पण आपलं फिरून झालेलं आहे आणि थोडं टायमाची कमतरता असल्यामुळे आपण भरपूर काही प्लॅन स्किप केलेले आहेत. पुढच्या वेळेस येऊ. काय म्हणतो भैया बस पुढच्या वेळेस येऊ. उद्या आणि उद्या मंडे असल्या कारणाने नेहमीच्या जीवनाचं एवढं कंटिन्यू होणार. बरोबर. जर का पोटा पाण्याचा प्रश्न सुटला असता तर आम्ही इथंच येऊन राहिलो असतो भाई. ललित आय लव्ह यू. थँक्यू सो मच. लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. अजून देऊ किती पाहिजे खूप आहे. मायचा पोरगी प्रेमात पडायला पाहिजे. तो काय फुलं देऊ राहिला मला चिवत्या. हे बघ खूप फुले लागले. बस तोडायचे नाही. बारो फुल बरसाव. एक्सप्लोर. तो विषय असा आहे झालंय सगळं पाहून घेऊन. एकच मिनिट इथं फुलात जातो का फोटो काढायला. देखो ये एक्सप्लोर विथ ललित बहुत अच्छा ब्लॉग बनाता है भोसड़ी का. ये कौन सी फुल बरसा दी तूने भाई. हाँ तर आता आम्ही डायरेक्ट अरे मला कंप्लीट तर करू दे ना भाई. बीच में क्या बोल रहे. आता विषय असा आहे आम्ही चाललो डायरेक्ट संभाजीनगरला. आपलं सगळं काही संपलंय आणि झालं सगळं फिरून घेऊन. आता जाताना फक्त जेवण घेऊन करणार आहे. कोण गाव घालणार आपल्याला. झालं घरी जाऊन जेवायचं. आता घरी जाऊन नाही जेवायचं इथे जेवायचंय. जेवण झालं की मग आम्ही चाललो. मग बंद कर ना आता. विषय काय माहिती का फेमस ब्लॉगर बघितलं लोक असे पाहतात कसे पाहतात ते मला. तुला ना ते तुझ्या डेअरीला बुब्बांना पाहत होते गांडू. डेअरीला माल तुम्ही माऊ लागलंय बेकार बनवून टाकला राव. आता आज पैपे चाललंय आणि आम्ही चाललोय. अशीच आपली ट्रिप संपलेली आहे पण घरी जाऊस तर अजून आपल्याला खूप एन्जॉयमेंट करायचं आहे. तर भेटूया डायरेक्ट मग गाडीत. विषय ऐसा है। हेलो गाइस हेलो, ये आप देख सकते हो ये पत्थर है, पत्थर पे छोटा पत्थर है। आगे चलो। त्या माझ्या व्लॉग मध्ये तू कसं काय व्लॉग करू लागला रे? ये अरे रुको ना थोड़ा, ये पत्ता जो है मुझे नहीं पता किसको। असं झाडाची नासधूस करू नये। ये फूल बहुत अच्छा है। आई लव यू लवली डेरी। थँक सो मच। तुम्ही कमी शिवाय देता रे दुसऱ्याच्या व्लॉग मध्ये, तुम्हाला कळत नाही का रे? पोरीने फुल द्यायला पाहिजे, तिथे पोरं फुलं देऊ राहिले, काय होणार आहे सर माझ्यासारख्याचं? आप देख सकते हो इधर पाटे लगे हुए हैं। एक साथ
ठीक आहे, आपली ट्रिप संपलेली आहे. आता चालला आम्ही संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. भेटू मग थोड्या वेळात. लय आराम कर पोर ये नको नाही. गाईज विषय असा आहे, लय भारी व्ह्यू भेटलेला आहे. तुम्हाला पाहायचंय तुम्हासनी, बघायचंय तुम्हासनी, बघा मग. यो एक धबधबा आहे, आपण गेलो तो वेगळा होता, ह्यो दुसरा आहे. ए प्रेम, हे बघा तुम्ही, यो सीन जरा लय भारी आलेलं आहे. तम्मानी रे वन्यर, इकडून आलोय आम्ही आत्ता. हे इथं एक धबधबा आहे छान, सगळीकडे डोंगर डोंगर आहे. धबधबा आहे इथून त्या स्ट्रेट तिकडे चाललंय. एकच नंबर झाले. फक्त आम्ही पावसाळ्यात पाहिजे होते इथं. आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. काय म्हणतो रामा, कुठं चाललो आपण? आपण चाललो छत्रपती संभाजीनगर. कशी राहिली ट्रिप? एकदम ओके, एकदम मस्त. आनंद आला. तर मी विषय असा आहे, आपली आता रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. मस्त आपण घाट उतरतोय. तुम्ही बघा कसं एकच नंबर व्ह्यू आहे.